घेताच नाव ज्याचे हो उन्नत हा माथा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। अभिमान विकासाचा विश्वास भविष्याचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। हे राज्य विकासाचे व्यापार उद्यमाचे प्रगतीचे फूल इथे पायाभूत सुविधांचे ठेवला जगा पुढती साचा जणू प्रगतीचा सर्वात पुढे आहे हा महाराष्ट्र माझा। नमस्कार, महाराष्ट्र माझ्याच्या बातमीपत्रात आपले हार्दिक स्वागत आहे। आता पहा आजच्या ठळक घडामोडी। उडाणे या गावाला धुळे पंचायत समितीचे सभापती प्राध्यापक विजय पाटील कोरोना संदर्भात जनजागृती करून केली जंतुनाशक फवारणी। खेडे येथील सरपंच कविता भांबरे व देवेंद्र भांबरे यांनी गावातील साफसफाई करून जंतुनाशक ट्रॅक्टरद्वारे केली फवारणी। कोरोनापासून बचावासाठी गावोगावात जंतुनाशकाची फवारणी करून घेणारे धुळे पंचायत समितीचे सभापती प्राध्यापक विजय पाटील यांनी पुढाकार घेतला आहे। कोरोना विषाणूचा वाढता संसर्गजन्य रोग रोखण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न केले जात आहे। ग्रामीण भागातही विविध उपाययोजना केल्या जात आहेत। आनंदखेडे येथे ट्रॅक्टरद्वारे जंतुनाशकाची फवारणी केली गेली। सभापती प्राध्यापक विजय पाटील यांनी स्वखर्चाने व स्वतः टँकर सोबत फिरून आनंदखेडे गावात आणि विविध ग्रामीण गावात जंतुनाशकाची फवारणी सुरू केली आहे। यात आनंदखेडे, उडाणे, सांजोरी, सुटेवाडा, वारकुंडाने फवारणी करण्यात आली। कोरोना व्हायरसचे लक्षण काय आहेत याचे पोस्टरही छपाई करून गावोगावी जनजागृती करून वाटण्यात आले। बाहेरगावी आलेल्यांनी सरकारी दवाखान्यात जाऊन चाचणी करून घ्यावी असेही आवाहन सर्व ग्रामस्थांना करण्यात आले। प्राध्यापक विजय पाटील सभापती यांना ग्रामसेवक विश्वास धवनकर व आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोठे सहकार्य लाभत आहे। कोरोना संदर्भात जनजागृती पत्रकांचे वाटप करून पंचायत समितीचे सभापती प्राध्यापक विजय पाटील, सोमनाथ बागुल, तानाजी बागुल, माणिक हालोर आदी ग्रामस्थ उपस्थित होते। जवळ सगळेच शेती पुरस्कृत लोक असतात। 80% शेतकरी आणि 20% शेतमजूर असतात। आजच्या परिस्थितीला आमचेच बांधव, कोणाचा भाऊ असेल, कोणाची बहीण असेल, कुठेतरी मुंबई पुण्याला कामानिमित्त गेलेली होती। ते आता काही 8 दिवसांनी आमच्याकडे आलीत तर आम्ही स्वतः फिरून आरोग्य अधिकारी असतील, सुपरवायझर असतील यांच्या सहकार्यानं गावातल्या आशा असतील, ग्रामसेवक असतील, सरपंच असतील हे सगळ्यांना सूचना करून तालुक्यात हे जे लोक आलेली आहेत यांना हॉस्पिटलमध्ये जाऊन तुम्ही तुमची तपासणी करून घ्या। जरी का तुम्हाला हातावर शिक्का मारला आहे होम क्वारंटाईनचा तर तुम्ही 10 दिवस घरातलं बाहेर निघू नका, अशा पद्धतीनं आम्ही सूचना भावनिक आव्हान केलेलं आहे की संपूर्ण देश लॉकडाऊन आहे। आपण घराच्या बाहेर निघायला नको। आपण आपला परिवार, आपला समाज व्यवस्था आपल्यामुळे विस्कळीत व्हायला नको। कारण कोरोनाचं इन्फेक्शन अतिशय भयंकर आहे। आपल्यात बसलेल्याला सुद्धा एखाद्याला कोरोना असू शकतो, म्हणून आपण किमान अंतर ठेवलं पाहिजे, मास्क बांधलं पाहिजे, सॅनिटायझर खिशामध्ये नेहमी असलं पाहिजे आणि ती व्यवस्था आपण स्वतः जबाबदारीनं केली पाहिजे। मोदी साहेब म्हणताय की हाच तुम्हाला राष्ट्रसेवा करण्यासाठी एक पुढचं पाऊल आहे। तुम्ही घरी बसून घरातून बाहेर निघाले नाही तरी राष्ट्रसेवा होते, अशा पद्धतीनं त्यांना समाजाला आव्हान केलं। आपत्ती म्हणून माझ्या संपूर्ण परिसरामध्ये उडाणे असेल, खेडं असेल, सुट्रेपाडा असेल, सांजोरी असेल, कुंडाणी असेल अशा 7-8-10 गावांना ट्रॅक्टरच्या साहाय्यानं त्या विषाणू मारण्याची फवारणी केलेली आहे। तदनंतर गावामध्ये आम्ही पोस्टरही वाटलेली आहेत। कोरोना व्हायरसपासून आपण कशी पद्धतीची काळजी घेऊ शकतो या संदर्भात आम्ही पोस्टरही बनवले होते। परिसरामध्ये आम्ही त्यांचं वाटप करून संबंध गावांना फवारणी मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। बरेच डॉक्टर बाबासाहेब सुभाजी भामरे साहेब, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुभाषदादा देवरे, जिल्हा परिषद सदस्य रामदादा भदाणे, प्राध्यापक अरविंद जाधव सर हे रोज मला सकाळी फोन करून विचारतात तालुक्यात आरोग्याची परिस्थिती काय। या संदर्भात सकाळी 7ला सगळ्यांचे
मला रोज फोन असतात तालुक्यात आरोग्य विभागाची काय परिस्थिती आहे. म्हणून आज हे भारतीय जनता पार्टी 80% समाजकारण आणि 20% राजकारण या तत्वानं आम्ही तालुक्याभर भारतीय जनता पार्टी या आलेल्या परिस्थितीवर मात देण्यासाठी समाजात प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत आहोत. पूर्ण भारतात महाराष्ट्रात कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. त्यातच ग्रामीण भागातील नागरिक कामानिमित्त पुणे मुंबई इतर जिल्ह्यातून आपापल्या गावी परत आले आहेत. आनंदखेडे येथील सरपंच देवेंद्र भांबरे यांची प्रत्यक्ष भेट घेतली असता खेडे गावात सर्वात अगोदर जंतुनाशक फवारणी केली. तर आनंदखेड्यातील जे किराणा दुकानदार आहेत त्यांना प्रत्यक्ष भेटून 1 मीटरपर्यंत ग्राहकांना लांब ठेवून किराणा माल द्यावा असेही आदेश दिले आहेत. आनंदखेडे गावात बाहेरगावून आलेल्या नागरिकांची आरोग्य विभागाकडे प्रत्यक्ष चाचणी करून घेत आहे. सकाळ संध्याकाळवरती लक्ष ठेवून आहेत. आनंदखेडे गाव हायवे लगत असल्याने परगावी जाणारे मजूर हे मोठ्या संख्येने राहत आहेत. त्यांना एका वेळेचे जेवण 50 ते 80 जणांना देण्यात आले. सरपंच यांच्या घरीच खिचडी बनवून सर्वांना जेवण अन्नदान करण्यात आले. सरपंच देवेंद्र भांबरे यांना आनंदखेडे गावातील सर्व ग्रामस्थ सहकार्य करतात. आनंदखेडे येथील आरोग्य केंद्रातही सर्व सुविधा उपलब्ध आहेत. कोरोना व्हायरस नष्ट होत नाही तोपर्यंत सर्वांनी काळजी घेऊन सहकार्य करावे व लॉकडाऊनचे पालन करून आपापल्या घरातच बसावे. यात सर्वांचे हित आहे एवढीच हात जोडून सर्वांना विनंती करतो. राहणार आनंदखेडे आपल्या महाराष्ट्रावर आणि भारतावर जे कोरोना विषाणूचं जे थैमान चालू आहे त्याविषयी शासनाने जे आमच्या आनंदखेडे ग्रामपंचायतला ज्या वारंवार सूचना केल्या त्याप्रमाणे आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे सर्व सूचना फॉलो करत आहोत. मगाशी मोदी साहेबांनी कर्फ्यूचं आवाहन केलं होतं त्याप्रमाणे आमच्या आनंदखेडे गावाने पूर्ण काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन. सर आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी साहेबांनी जे वारंवार आवाहन केले आमच्या आनंदखेडेची जनता त्याप्रमाणे नियम फॉलो करत आहे. आम्ही किराणा आज गावात सध्या फक्त अत्यावश्यक वस्तू म्हणून किराणा दुकान आणि दूध डेअरी एवढे चालू आहे. बाकी सर्व पानटपऱ्या वगैरे सर्व आम्ही बंद केलेले आहे. अत्यावश्यक म्हणून या 2-3 गोष्टी गावात चालू आहे. आम्ही किराणा दुकानावाल्यांनाही कडक सूचना दिलेल्या आहेत की 1-1 मीटरवरच जर तुम्ही गिराईकांना उभं करायचं बुवा आणि त्यांना नियमांचं पालन करायचं जेणेकरून कोरोनावर आपल्याला आळा घालता येईल याप्रमाणे नियम फॉलो करायचे. आम्ही शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक किराणा दुकानावर व्हाईट पेंटने आम्ही 1-1 मीटरचे ग्रामपंचायततर्फे चौकट आखून दिलेले आहेत. मुंबई पुण्याहून जे लोक येत आहेत त्यांचंही आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. पूर्ण आरोग्य विभाग वेळोवेळी त्यांच्या घरी जाऊन तपासण्या करत आहेत आणि त्यांना सूचना केल्या आहेत की तुम्ही घरच्या लोकांच्या सुद्धा संपर्कात यायचं नाही आणि गावात सुद्धा फिरायचं नाही, कोणाच्या संपर्कात यायचं नाही. त्याप्रमाणे ते लोकही ग्रामपंचायतला सहकार्य करीत आहेत. त्याप्रमाणे व्यवस्थित ते गावात काय फिरत नाही. आणि आमच्या ग्रामपंचायतमार्फत आमचे जे तरुण मंडळी आहे जे सुरतहून काही मजूर वगैरे येत आहेत रस्त्याने त्यांना जेवणाची वगैरे पण व्यवस्था आम्ही करत आहोत. पण सर्व व्यवस्थित सांभाळून ते काम करत आहोत. ते लोक परत गेल्यानंतर सुद्धा आम्ही त्या जागेचं निर्जंतुकीकरण केलं आणि गावात पण आम्ही ट्रॅक्टरद्वारे गावात फवारणी केली. आणि आता शासनाच्या आपले शिव मॅडमांनी जे आम्हाला आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही एक समिती स्थापन केलेली आहे. त्या समितीमध्ये गावाचे सर्व पदाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, पोलीस पाटील, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, तंटामुक्त अध्यक्ष यांची आम्ही ग्राम समिती स्थापन केलेली आहे. आणि ते लोक गावात पूर्ण काळजी घेत आहेत कोरोनाविषयी आणि गावात घरोघरी जाऊन लोकांमध्ये आम्ही कोरोनाविषयी जनजागृती करत आहोत. ग्रामस्थांना एवढं सांगू इच्छितो की त्यांनी हा आजार एकदम गंभीर आहे, तो आला तर कुणाला दिसणारही नाही. मी कडकडीची विनंती करून सांगतो
की घराच्या बाहेर कोणीही निघू नये आणि अत्यावश्यक वस्तू घेण्यासाठी घरातील एकच सदस्याने घराच्या बाहेर पडायचं आणि त्याने कामापुरतंच बाहेर यायचं. किराणा माल लागत असेल, दूध वगैरे लागत असेल तेवढं घेऊन त्याने घरी जायचं आणि घरात घुसताना त्याने आपले हात साबणाने स्वच्छ धुवून 20 सेकंद हात स्वच्छ धुवूनच घरात प्रवेश करायचा आहे. आणि सर्व स्वतःचीही काळजी घ्या, कुटुंबाचीही काळजी घ्या आणि गावाचीही काळजी घ्या. आजच्या बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत